पावसात भिजणाऱ्या मराठा आंदोलकांना थांबण्यासाठी आपल्या मशिदी खुल्या करा, ही आपली माणसं आहेत, हे आवाहन केले पुण्यातील कार्यकर्ते मुस्लिम बांधव पैगंबर शेख यांनी। खरं तर ऐन गणेशोत्सवात मुंबई जाम झाली आहे। जरांगे पाटलांसह हजारो मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली आहे। अटी शर्तींसह पाटील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेत, त्यात पावसाचे दिवस आहेत। या सगळ्या परिस्थितीत आंदोलकांची खाण्यापिण्याची राहण्याची सोय याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे, कारण आझाद मैदानात जेवण बनवण्यास तर परवानगी नाहीये। पण आपल्या महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे राज्यात कितीही धर्माचं जातीपातीचं राजकारण केलं जात असलं तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणाने वेगवेगळ्या समाजातील बांधव हे एकत्र आल्याचं आपण वारंवार पाहतो। आणि आता सुद्धा आझाद मैदानातील हे आंदोलन पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी यात दिसतात। यात सध्या लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट म्हणजे पुण्यातील एक कार्यकर्ते मुस्लिम बांधव पैगंबर शेख यांचं वक्तव्य। पैगंबर शेख हे काय म्हणालेत तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव मुंबईत येत आहेत, या मराठा बांधवांना जी जी मदत लागेल ती अवश्य करा। पावसाचे दिवस आहेत, पावसात भिजणाऱ्या आंदोलकांना थांबण्यासाठी आपल्या मशिदी खुल्या करा, ही आपली माणसं आहेत। यासोबतच आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात सुद्धा अनेक मुस्लिम बांधव हे पाहायला मिळत आहेत। यातून एकच स्पष्ट होतंय, ते म्हणजे मुस्लिम समाजाचा सुद्धा या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे। पैगंबर शेख यांच्या मराठा आंदोलनासंबंधित भूमिकेनंतर सोशल मीडियावर सुद्धा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यात बोललं जात आहे की स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांनी सणासुदीच्या काळात आम्हाला थंडी पावसात उघड्यावर येण्यास भाग पाडले, तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांनी मशिदी खुल्या करून आसरा दिलाय आणि इतिहासात याची नोंद पक्की घेतली जाईल। पण मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ही रील जास्तीत जास्त